मित्रांनो, काय तुम्ही तलाठी भरती 2026 ही पोस्ट क्रॅक करण्याच्या प्रयत्नात आहात? तर मग इथेच थांबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण MPSCने घेतलेल्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये अर्थशास्त्र या विषयातील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. यातील बरेचसे प्रश्न आजपर्यंत तुमच्या नजरेखालूनही गेलेले नाहीत, कारण या विषयातील 99% लोकांना हे प्रश्न जमलेले नाहीत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया. अर्थशास्त्र तलाठी भरती 2026साठी एकूण 75 प्रश्न. आपला पहिला प्रश्न आहे, भारताची केंद्रीय बँक कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI ही भारताची केंद्रीय बँक आहे. तुमचं योग्य उत्तर होईल बी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. RBIची स्थापना कधी झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1935 साली RBIची स्थापना झाली. तुमचं ए हे योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारताचे चलन कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपया हे भारताचे चलन आहेत. तुमचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी असणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. CRRचा पूर्ण अर्थ काय आहे? उत्तर आहे ए, कॅश रिझर्व्ह रेशो. हा CRIचा पूर्ण अर्थ आहे, पूर्ण लॉंग फॉर्म आहे, कॅश रिझर्व्ह रेशो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. SLRचा पूर्ण अर्थ काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. हा SLRचा अर्थ आहे लॉंग फॉर्म. आपण त्याला इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म म्हणतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतात GST कधी लागू झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2017 साली भारतात GST लागू झालात. तुमचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. GSTचा पूर्ण अर्थ काय आहे? तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा GSTचा लॉंग फॉर्म आहेत. तुमचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक हे होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक बी, RBIला नोटा छापण्याचा अधिकार आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमधील किती प्रश्न तुम्हाला माहीत आहे, तुमचा स्कोअर किती येतो कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती आहे? तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, SBI ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. तुमचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. रेपो दर कोण ठरवतं? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, RBI रेपो दर ठरवत असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महागाई म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वस्तूंच्या किमती वाढणे म्हणजे महागाई होय. तुमचं उत्तर योग्य पर्याय क्रमांक हे असेल. तुमचा स्कोअर सांगा. तुम्हाला या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत कमेंट नक्की करा. राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी संस्था कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NSO ही राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी संस्था आहेत. तुम्हाला सांगते मित्रांनो, 99% विद्यार्थ्यांना या प्रश्नांचे उत्तरच माहीत नाही, किंवा मग हे प्रश्नच माहीत नाहीत. असे प्रश्न तुमच्या सर्वांसाठी मी अर्थशास्त्र या विषयामधील 75 प्रश्न घेऊन आले आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे आर्थिक वर्ष कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एप्रिल-मार्च हे भारताचे आर्थिक वर्ष आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे असेल.
पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. GDPचा पूर्ण अर्थ काय आहे? म्हणजे GDPचा लॉंग फॉर्म काय आहे? याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे GDP होय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल तुमचं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. काय करायचं आहे? उत्तर कमेंट करायचं आहे. काय प्रश्न आहेत? वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणी लिहिलं? तुमच्यासाठी पर्याय आहे ॲडम स्मिथ यांनी लिहिलं, केन्स यांनी लिहिलं, मार्शल यांनी लिहिलं की रिकार्डो यांनी लिहिलं. याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला तलाठी भरती पोस्ट क्रॅक करायची असेल तर हे प्रश्न तुम्हाला 100% आलेच पाहिजेत. आणि हो मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर फक्त 1 रुपयामध्ये तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नाबार्डची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1982 साली नाबार्डची स्थापना झाली. तुमचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सेबीचे मुख्य कार्य काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेअर बाजार नियंत्रण करणे म्हणजे सेबीचे मुख्य कार्य आहेत. तुमचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए असेल. सेबीचे मुख्य कार्य हे शेअर बाजार नियंत्रण करणे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सेबीची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1988 साली सेबीची स्थापना झाली आहे. योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1951 साली भारतातील पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. पुढचा प्रश्न, बेरोजगारी म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काम करण्याची इच्छा असूनही काम नसणे म्हणजे बेरोजगारी होय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2015 साली नीती आयोगाची स्थापना झाली. कधी? 2015 साली नीती आयोगाची स्थापना झाली. तुमचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. LPG धोरण कधी सुरू झाले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1991 साली LPG धोरण सुरू झाले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. LPG मधील L म्हणजे काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लेबरलायझेशन. लेबरलायझेशन म्हणजे LPG मधील L होय. लेबरायझेशन म्हणजे L होय. तुमचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. LPG मधील P म्हणजे काय आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, प्रायव्हेटायझेशन म्हणजे LPG मधील P होय. काय? प्रायव्हेटायझेशन म्हणजे LPG मधील P होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. LPG मधील G म्हणजे काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्लोबलायझेशन म्हणजे LPG मधील G होय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे? याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, BSE हे भारतातील सर्वात जुना शेअर बाजार आहेत. BSE
योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. BSE ची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1875 साली BSE ची स्थापना झाली. केव्हा? 1875 साली. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. NSE ची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी 1992 साली NSE ची स्थापना झाली. कधी? 1992 साली. योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. UPI विकसित करणारी संस्था कोणती आहे? UPI विकसित करणारी संस्था कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी NPCI ही संस्था आहे. कोणती? तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी NPCI. काही शॉर्टमध्ये आपण घेतलेले आहेत, त्या थोड्याशा फास्टमध्ये घेऊयात, व्हिडिओ मोठा होणार नाहीत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाच्या योजना आणि माहिती आहेत जी शॉर्टमध्ये आपण घेतलेल्या आहेत. हे लक्षात असणं गरजेचं आहे जर तुम्हाला तलाठी भरती 2026 क्रॅक करायची असेल तर. चला सुरुवात करूया. जनधन योजना कधी सुरू झाली? 2014 साली सुरू झाली. मुद्रा योजना कोणासाठी आहे? लघु उद्योजकांसाठी आहेत. आयकर हा कोणता कर आहे? प्रत्यक्ष कर आहेत. GST हा कोणता कर आहे? अप्रत्यक्ष कर आहेत. LIC ची स्थापना कधी झाली? 1956 साली झाली. नोटाबंदी कधी झाली? 2016 साली झाली. चलनवाढ मोजण्यासाठी वापरला जाणारा निर्देशांक कोणता आहे? CPI आहेत. भारतातील सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र कोणते आहे? शेती आहेत. GDP मध्ये सर्वाधिक योगदान कोणाचे आहे? सेवा क्षेत्राचा आहेत. बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 साली झालेत. भारतातील पहिली ग्रामीण बँक कोणती आहे? प्रथमा बँक. PM किसान योजना कोणासाठी आहे? शेतकऱ्यांसाठी आहेत. स्टार्टअप इंडिया 2016 साली सुरू झालेत. डिजिटल इंडिया 2015 साली. विदेशी चलनसाठा कोण राखते? RBI राखत असते. रेपो दर वाढल्यास कर्ज महाग होत असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. रिव्हर्स रेपो दर संबंधित RBI कडील ठेवी. NPA म्हणजे काय? थकीत कर्ज. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी कोणती आहे? तर LIC कंपनी आहेत. आर्थिक सर्वेक्षण सादर करणारे वित्त मंत्रालय आहेत. IMF मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC येथे आहेत. जागतिक बँक मुख्यालय कुठे आहेत? वॉशिंग्टन DC येथे आहेत. ADB मुख्यालय कुठे आहेत? मनिला या ठिकाणी आहेत. ब्ल्यू इकॉनॉमी संबंधित समुद्र आहेत. प्राथमिक क्षेत्र शेतीशी आहेत. दुय्यम क्षेत्र उद्योग संबंधित आहेत. तृतीय क्षेत्र सेवा संबंधित आहेत. भारतातील चलन चिन्ह तयार करणारे उदय कुमार आहेत. 1 रुपयाच्या नोटेवर स्वाक्षरी वित्त सचिवाचे आहेत. महागाई वाढल्यास क्रयशक्ती कमी होत असते. CRR वाढल्यास कर्ज पुरवठा कमी होतो. SLR संबंधित बँक तरलता आहेत. भारतीय अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहेत. गरिबी हटाओ घोषणा इंदिरा गांधी आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहेत. भारतातील सर्वात मोठा कर महसूल GST आहेत. मुद्रा योजनेतील शिशु कर्ज मर्यादा 50,000 पर्यंत आहेत. PMJDYचा अर्थ प्रधानमंत्री जनधन योजना आहेत. आर्थिक उदारीकरणाचे वर्ष 1991 साली आहेत. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न प्रथम मोजणारे दादाभाई नौरोजी आहेत. बँकिंग लोकपाल योजना ग्राहक तक्रारी आहेत. शेअर बाजार नियंत्रण SEBI आहेत. भारतातील सर्वात मोठा निर्यात क्षेत्र सेवा क्षेत्र आहेत. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत चला. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहे? CD देशमुख आहेत. भारताचे पहिले अर्थमंत्री RK षण्मुखम चड्डी आहेत. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, MPSC तलाठी भरती, पोलीस भरती, झडपी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.